आणि मुंबईप्रमाणे दापोलीतील समुद्र किनारे देखील पर्यटकांनी हाऊसफुल झालेत। वीकेंड नाताळ सणामुळे आलेल्या सलग सुट्यामुळे पर्यटकांनी कोकणाला पसंती दिली। दापोलीतील मुरुड, लाडघर, अंजरले अशा सगळ्या समुद्रकिनारी पर्यटक सध्या तुफान गर्दी करताना पाहायला मिळतात। सलग पडलेल्या नाताळच्या सुट्टीमुळे आज रविवार आणि उद्या सोमवार नाताळची सुट्टी आहे आणि कोकणामध्ये पर्यटकांची ओघ आहे ही सर्वात मोठ्या प्रमाणात आहे। कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यामधल्या दापोलीला सर्वाधिक पसंती या किनाऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या मुरुड समुद्र किनाऱ्यावरती ही दृश्य बघतोय। मुरुड समुद्र किनारा सध्या पर्यटकांनी हाऊसफुल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। पर्यटकांचा कल आहे सर्वात जास्त वॉटर स्पोर्टला आहे। वॉटर स्पोर्टचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतोय। यावर्षी क्रिसमसची जी सुट्टी आहे त्या क्रिसमसच्या सुट्टीला दरवर्षीच आपल्याकडे पर्यटक भरपूर मोठ्या संख्येने असतात। अगदी 25 तारखेपासून ते अगदी 31 डिसेंबरपर्यंत मुरुड समुद्र किनाऱ्यावरती मोठ्या संख्येने पर्यटकांचा ओघ असतो। आणि यावर्षी दापोली तालुक्यातील या मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावरती आपण पाहतोय की मोठ्या संख्येने पर्यटक आहेत आणि पर्यटकांसाठी या ठिकाणी वॉटर स्पोर्ट सज्ज आहे। काय सांगाल, तुम्ही कुठून आलात, कशा प्रकारे आनंद लुटताय? आम्ही आलो पुण्याहून। दोन मुद्दे आहेत, एक तर नाताळाची सुट्टी जसं तुम्ही आत्ताच म्हणालात त्याप्रमाणे, आणि आमच्या लग्नाचा वाढदिवस सुद्धा असतो। सो ऑन दिस ऑकेजन आम्ही सगळेजण सुट्टी एन्जॉय करायला इकडे आलो। 3 दिवस इथे राहिलो। उद्या आमचा शेवटचा दिवस असणार आहे। खूप मजा आली। कोकणातला समुद्र किनारा दापोली कसा वाटलाय तुम्हाला? अतिशय सुंदर। पर्यटकांचा उत्साह सुद्धा वॉटर स्पोर्टही जास्तीत जास्त कल आपल्याला पाहायला मिळतोय। रवींद्र कोकाटे, एबीपी माझा, दापोली, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।